तर मंडळी, गुड मॉर्निंग. तुम्ही बघत आहात शुभांगी पोलचा ब्लॉग. आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 10 वाजून गेलेले आहेत. सकाळपासून खूप काम होतं. पाणी सुटलेलं. उद्या पौर्णिमा असल्यामुळे उद्याची कामं आजच उरकले. घर वगैरे धुवून घेतलं, पाणी बॅलर धुवून भरले. मुलगा शाळेत गेला आहे. आणि आज आहे बापूसाहेब जगताप यांच्या नातीचा वाढदिवस. तर तिथं धर्मवंदना होणार आहे. आपण संध्याकाळी कार्यक्रम. तर अशा प्रकारे दिवसभराचं सगळं काम उरकून मी बापूसाहेब जगताप यांच्या निवासस्थानी जात आहे. कार्यक्रमाला थोडासा वेळ झाला मला, कारण उद्याच्या रक्षाबंधनसाठी गावात खरेदीला गेलो. आणि असं वाढदिवसाचं टेक सजवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. अतिशय सुंदर असं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. वर्षावासाचा कार्यक्रम होता, धम्मवंदना झालेली आहे. पण वर्षावासाचा जे कार्यक्रम आहे त्याच्यासाठी पुस्तक वाचन चालू आहे. यशोधरा त्यांची कन्या. यशोधरा आपले शील आणि सौंदर्य याबद्दल ख्याती होती. यशोधराने आपले 16वे वर्ष पूर्ण केले. दंडपाणी तिच्या विवाहाचा विचार करू लागला. प्रथेप्रमाणे दंडपाणीने आसपासच्या राज्यात कन्येच्या सोयापीठार्थ निमंत्रणे पाठवले. सिद्धार्थ गौतमालाही निमंत्रण करण्यात आले होते. सिद्धार्थ गौतमानेही आपले 16वे वर्ष पूर्ण केले होते. त्याचे माता पिताही त्याच्या विवाहाविषयी आतुर होते. त्यांनी सिद्धार्थाला स्वयंवराला जाण्याचे आणि यशोधरेचे पाणीग्रहण करण्याचे सुचवले. त्यांनी आपल्या माता पित्याची इच्छा मान्य केली. स्वयंवरासाठी उपस्थित युवा समुदायातून यशोधराने सिद्धार्थ गौतमाची निवड केली. या निवडी आणि त्याचं नाव होतं अंगुलीमाल. त्या अंगुलीमालाला आजच्या दिवशी तथागताने आज त्याला प्रतिज्ञा दिली होती. तथागताच्या समोर त्या ठिकाणी त्याला धम्मदीक्षा त्या ठिकाणी दिली होती. असा हा दिवस होता. त्यामुळं आपण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं, वर्षावासाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, त्याचबरोबर या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण या बालिकेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहात. त्याचबरोबर या ठिकाणी या बुद्ध आणि त्याचा धम्म या ठिकाणी वाचन करण्यात आलेलं आहे. आता यानंतर आपण केक कापण्याचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. तेव्हा केक कापण्यासाठी birthday to you, happy birthday to you, happy birthday to you, Rajanandani, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you, Rajanandani, हॅपी बर्थडे टू यू. अशा प्रकारे मंडळी आम्ही कार्यक्रम करून घरामध्ये बसलेलो आहोत. तर इथं आमचं रामामाता महिला मंडळ बघा कसं बसले सगळे. हे आमच्या प्रिय ननंदबाई आहेत आणि ह्या शिलाताई राजपूत. प्रकारे आम्ही जेवायला बसलो आहे. तुम्ही बघू शकता मंडळी, मेजवानी संध्याकाळची. तर मी उद्यासाठी रक्षाबंधनला अशी मेहंदी काढलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि